एकंदर आता आपल्या मुंबईमध्ये कोविड-19 करोनाचं संकट गेलं नाही हे वारंवार आरोग्य खातं, त्याचप्रमाणे आयुक्त आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कायम लोकांना सांगतोय की कोविड-19 करोनाचं संकट कमी झालंय नक्की, पण गेलेलं नाही. आणि त्यामुळे गेल्या आठवडाभरामध्ये ज्या काही पार्टीवरनं याच्यावरनं बाधंग, त्यानंतर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया, मग यांच्यावरच कारवाई का, त्यांच्यावरच कारवाई का, आमच्यावरच का, मुळामध्ये हा कन्सेप्टच कोणाला वाचवण्यासाठी नसून, म्हणजे कारवाईच्या बडग्यापासून जीव वाचवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. नाहीतर याच्या आधी असं कधी आपण करत होतो का, हा एक मोठा प्रश्न. आज मुंबईला, महाराष्ट्राला, देशात नव्हे तर जगात आयडियल कोविड-19 करोनाचं काम करणारी सरकार किंवा मुंबई महानगरपालिका हे मानतंय. अगदी कोर्टाने सुद्धा त्याबाबत कौतुक केलं. याच्यानंतर जे काही वादंग, म्हणजे एकही संधी भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलारपासून सगळे एकही संधी, म्हणजे सतत खोटं बोल पण रेटून बोल, एकदा नाही दोनदा नाही 10दा खोटं बोलायचं आणि लोकांना ते कसं खरं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वेळेला ज्या पार्टीमध्ये करीना कपूर, नंतर अमृता अरोरा या पॉझिटिव्ह आल्या, सिनेस्टार करण जोहरच्या पार्टीमध्ये त्या पॉझिटिव्ह आल्या. अर्थात त्याचा संपूर्ण महानगरपालिकेने ज्या पद्धतीने ते पाहिलं पाहिजे, हे महानगरपालिकेने पाहिलं आहे. त्यांच्या सगळ्या डिटेल्स घेतल्या, त्यांच्या असलेल्या टेस्टिंग केल्या, त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केलं. पण कुठेतरी एक सुई लावायची आणि बाजूला व्हायचा, हा जो काही एक नवीन फंडा भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार जे सातत्याने खोटे आरोप करायचे, निराधार आरोप करायचे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला, मंत्री महोदयाला, आघाडीच्या सरकारमधल्या असलेल्या मंत्री महोदयांना बदनाम करत राहायचं. दररोज बघाल तर 4 त्यांच्या पत्रकार परिषद होत असतात. बरं, पत्रकार परिषदमध्ये काय सांगितलं, आपण कसं कामाचं बोलतोय. पत्रकार परिषद घेतली तर आम्ही कोस्टल एवढा पूर्ण केला, आम्ही हे पूर्ण केलं, आम्ही ते पूर्ण केलं, आम्ही हे करतोय, आम्ही लोकांना त्याचा अवेअरनेस देतोय. ह्यांच्या पत्रकार परिषद काय तर इतका घोटाळा झाला, इतका. ठीक आहे ना, तुम्ही दाखवा ना, चॅलेंज आहे. नुसतं बोलू नका, घोटाळे सिद्ध करा. नुसतं बोलून लोकांना गुमराह करू नका. ज्या करण जोहरच्या पार्टीचा उल्लेख केला आशिष शेलारांनी, आशिष मामानी, त्यांना म्हणावं तुम्हीच म्हटलंय ना. मला तुमच्या मीडियावाल्यांचं पण जरा एक आश्चर्य, नाव विचारा ना त्यांना, का लोकांना गुमराह करून सोडतायत. एक कोणतरी मंत्री महोदय, अरे कोण, दाखव, बोला. हेच शिकवलं, खोटं बोला आणि रेटून बोला. जर आपल्याला निश्चित राजकीय सत्ता सगळ्यांनाच हवी असते, तुम्हाला तर हवीच आहे, हवी असं झालंय. त्यामुळे तुम्ही कसे हवी होत आहे. माझा आज चॅलेंज आहे आणि माझा एक मुंबईची प्रथम नागरिक, माझ्यावर तर तुम्ही शिंतोडे उडवलेच. अर्थात ते आता मी बघेनच. मी नुसती बघेन ना, तर महिला आघाडी, महिला वर्ग, पक्ष, आघाडी सरकार म्हणून आम्ही बघूच. तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी
तुमच्या घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. आता शिवसेनेच्या रणरागिणी आहोत आम्ही. पण आत्ता चॅलेंज आहे, तुम्ही जी एक पुढी सोडली आहे, मला मीडियाला पण सांगायचं आहे, अशा पद्धतीने नाही. त्यांना विचारा नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. नक्की कोण कोण होता मंत्री महोदय, त्या पार्टीत कोण, याचा तुम्ही आता उलगडा करावाच लागेल. न पेक्षा मीडिया आणि जनतेची माफी मागा. दरवेळेला जनतेला गुमराह करण्याची सुपारी घेतली का? कारण ज्या पद्धतीने घडल्यानंतर मी स्वतः आयुक्तांशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले की बरोबर आहे, आम्हालाही वाटलं की सिरियस बाब आहे, निष्काळजीपणा करून चालणार नाही. ज्या पद्धतीने आपल्याला कोविड-19 कोरोनाला सामोरं जावं लागलं, डेल्टाला सामोरं जावं लागलं, आता ओमायक्रॉन, ह्या सगळ्याला सामोरं जात असताना सामान्य नागरिकापासून त्या अगदी उच्चभ्रू नागरिकांपर्यंत कोणी बाधित होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः केंद्र आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याबाबत कायम सतर्क सगळ्या राज्यांना करत असतात. मग मला आश्चर्य वाटतं, ह्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र एका पटलावर आहे, कर्नाटक सुद्धा ह्या हिंदुस्थानच्या पटलावर आहे. मग प्रत्येकाला वेगवेगळे न्याय का देत आहे? आणि माझा सवाल आहे आशिष शेलारांना, तुम्हीच म्हटलंय ना की कोणीतरी मंत्री महोदय त्या ह्याच्यामध्ये उपस्थित होते, आता ते सिद्ध करा, ते दाखवा कोण उपस्थित होते. कारण या सगळ्याचा ज्या वेळेला कळल्यानंतर तुम्ही आरोप बेछूट आरोप करत सुटायचे आणि बेछूट आरोपांवर सतत लोकांना तुम्ही गुमराह करण्याचं जे काही विडा उचललाय, तर मुंबईकर म्हणा किंवा महाराष्ट्रातली जनता ही यांना कळलंय, तुमच्या कामाची पद्धत कळली, तुम्ही काय करताय ते कळलं. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून आशिष शेलारांना सांगायचं आहे, आमदार झालात, मंत्री महोदय झालात, पण जीव मात्र अजूनही महापालिकेत घुटमळतोय. तो कशासाठी? आणि जर तुमचा घुटमळतो पण आहे जीव, तर त्या जीवाला आता मोकळं करा, म्हणून ते सिद्ध करा. उगाचच आरोप सतत आणि सतत करत राहाल, लोकशाहीने अधिकार दिला म्हणून कसाही वापर कराल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, त्याचप्रमाणे आपल्याला कायद्याच्या अधिकाराने, लोकशाहीने दिलेला अधिकार, त्याची असा अपमान करू नका. आहे तुमच्याकडे, आम्हाला दाखवा, निश्चित आम्हालाही कळेल. पण फक्त लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगत राहायचं आणि म्हणत राहायचं की कोणतरी होता, कोणतरी होते, ते कोणतरी कोण होते याचा आता पुराव्यासहित आपण खुलासा करावा. अन्यथा महाराष्ट्राची, मुंबईची आपण माफी मागावी, असं आमचं सर्वांचं आता मुंबईकरांचं मत आहे आणि आमचंही तेच मत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करता, इकडे घोटाळा झाला, तिकडे, आजही तुमचे नगरसेवक स्टँडिंगमध्ये बसतात, तेव्हा काय करतात? त्या क्षणाला का नाही हे करत? आणि म्हणजे याचा अर्थ तुमचे एवढे नगरसेवक आहेत ते अकार्यक्षम आहेत, तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून, कारण काय 10-15 नाही हो, 83 नगरसेवक आहेत ना तुमचे, सगळे अकार्यक्षम, फक्त तुम्ही हुशार. तर तो पद्धत आता बंद करा आणि जे काही ज्या एकमताने काढा, आणा लोकांसमोर. पण नुसतं लोकांना खोटं घोटाळे करून स्वतःचे घोटाळे लपवत राहायचे किंवा स्वतः काहीच करायचं नाही, कारण ती संधी तुम्हाला मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर तुमचा जीव महापालिकेत घुटमळत असेल तर माझं म्हणणं आहे, आता तो मोकळा करा. अनेक नगरसेवक तुमच्या या पद्धतीला कंटाळले आहेत, सतत त्यांनाही आता हा कंटाळा आला आहे.
एक नाही दोन दोन टर्म त्यांचे तुम्ही खराब केले, त्यांना कामच करू दिलं नाही. त्यामुळे त्या बरेचसे नगरसेवक संपर्कात आहेत. याच्याशी निगडीत एक प्रश्न आहे की अमित साटम यांनी देखील एक आरोप केलेला आहे, त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय की आता ज्या नियमावली लावलेली आहेत पार्टींवरची किंवा नवीन येणाऱ्या 31 वरती, या सगळ्या नियमावली केवळ हजारो कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी आहे. शिवसेना याची वसुली करते आणि एजंट म्हणून आयुक्त इक्बाल हे काम करतायत, अशा पद्धतीचा थेट आरोप केला. नाही, मला तेच आश्चर्य वाटतं, हे आमदार आहेत, इतक्या बेजबाबदारपणे कसे बोलू शकतात. ह्या कुठल्याही याला एक सिस्टम आहे. आम्ही नाही म्हणणार की उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, इकडे काय चाललंय, शरीफांकडे कोण जेवायला जातंय, कोण तिकडे पार्ट्या झोडतंय, कुठे आम्ही काय म्हटलं, ज्याचा त्याचा प्रश्न. पण ज्याच्यामध्ये आगच नाही तिथे धुवा कसा काढायचा, हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. अमित साटमना माझं सांगणं आहे, तुमचं म्हणणं आहे नुसतं बोलायचं नाही, खरं करून दाखवा. कारण बोल घेवडे पोपट आता तुम्ही झाले ते लोकांना कळत आहे. आणि तुमच्याकडे असं एक स्पर्धा लागलेली आहे, भातकळकर पुढे की आशिष पुढे की मी पुढे. त्यामुळे हे तुमचं पुढे पुढे तुमच्याकडे राहू दे, पण कारण नसताना तुम्ही किती शिवसेनेला टार्गेट केलात, तरी आज लोकांशी नाळ जोडलेली शिवसेना आहे, कायम स्वरूपी ती जोडलेली राहणार आहे. तुम्हाला कायम आमचं चॅलेंज आहे. जर तुम्ही म्हणताय घोटाळे घोटाळे, तर तुम्ही ते संपूर्ण तो घोटाळा काय जे असेल ते आणा समोर. कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे सुपुत्र, आणि त्यांचं जे आत्तापर्यंतचा लोकांनी जो प्रवास पाहिला आहे आणि त्यांचं वागणं पाहिलं आहे, तर तिथे काय करता येत नाही. आणि महापालिकेत आमदार होऊनही जीव इथे घोटाळत आहे त्यांचे, तोच खरा मोठा घोटाळा आहे. मॅडम, ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी सुशांत सिंह यांची केस आत्महत्या झाली होती, तेव्हा सुद्धा एका पार्टीचा उल्लेख जो आहे तो झाला होता. तेव्हा सुद्धा मंत्री महोदय त्या पार्टीत होते असे उल्लेख भाजपने केला होता. आणि आता पुन्हा एकदा एक वेगळी पार्टी जी आहे ती झाली आणि त्यामध्ये सुद्धा मंत्री महोदय कोणते आहेत असा उल्लेख करतो. वारंवार कुठेतरी टार्गेट भाजपकडून केलं जाते का काही ठराविक मंत्री? नाही, मला आज मीडिया हा चौथा स्तंभ आहे. ज्यावेळेला अशा पद्धतीने बेताल बोलणी होतात बिनबुडाचे, त्यावेळेला मीडियाने सुद्धा विचारलं पाहिजे की दाखवा ना आरोप काय आहे. 100 वेळा हा खोटा केलं ना, आशिष शेलारला ती आता सवय झाली आहे. त्यामुळे आम्हाला म्हणणं आहे, आमचं उत्तर आता चॅलेंज आहे, हे आता दाखवाच. कारण आम्ही नाही सांगणार, कारण ह्याची संपूर्ण चौकशी जे काय आहे ते आमच्याकडे आहे. तुम्ही दाखवा, आता तुम्हाला चॅलेंज आहे, हे तुम्ही दाखवा. तुम्ही म्हणालात काही नगरसेवक शेलार यांच्या या वागण्याला वैतागले आहेत भाजपचे. कोण आहेत ते नगरसेवक, किती संख्याबळ आहे आणि त्यांचं काही बोलणं किंवा तुमच्या काही संपर्कात आहे? नाही, इतकं सहज सांगायचं एवढं सोपं आहे ते. आहेत, संपर्कात आहेत, सगळ्यांना भेटतायत. का सांगा, ते सिक्रेट, टॉप सिक्रेट आहे. निवडणुकीच्या आधी ते शिवसेनेत प्रवेश करतील असं आहे का? त्या वेळेला ते दिसेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, आशिष शेलारांना सुशांत राजपूतच्या वेळेला जे बोललात, तोंडावर पडलात, आत्ताही बोलताय, आता तर सिद्ध करा. हा आमचा चॅलेंज आहे तुम्हाला. कोण मंत्री महोदय होता तो पुरावे निशी द्या, नापेक्षा माफी मागा महाराष्ट्राची, मुंबईच्या आणि या मीडियाची. कारण मीडियावर यायचं, नुसत्या पत्रकार परिषद घेत बसायचं आणि काय असेल जशी पिगदाणी घेऊन थुतू करत बसत, तसं शिवसेनेवर थुतू करत बसायचं. एवढंच त्यांना कामधंदा राहिला आहे. टॉप सिक्रेट बोलले ना, पूरा आंकड़ा लागेल. ईश्वर जी, हिंदी में बता दीजिए कि क्या आशीष शेलार जो आरोप लगा उस पर क्या कहना है आपका? मुझे यही कहना है, आशीष शेलार बहुत ही झूठ बोल रहे हैं. वो बहुत ही, आज भी उनकी जान
महानगर पालिका में अटकी हुई है। आज भी उनको लगता है आमदार बन के वो खुद को ही मनोमन मन में बोलते होंगे कि पछतावा हो रहा है, क्योंकि उनका असभ्य वर्तन अभी अभी आगे आने लगा है। और आशीष शेलार ने जो कहा है, करण जौहर के पार्टी में कोई तो मंत्री महोदय उपस्थित था, तो मेरा चैलेंज है आशीष शेलार को, आज भी हम कहते दिखाओ कौन था, नाम बता दो और प्रूफ दे दो। लोगों में गुमराह करने की सुपारी ली है, लोगों के मन में बार बार झूठ, एक झूठ 100 बार बोला जाता है तो उसको सच में हो जाता है, ऐसा उनका कहने का मतलब है। मुझे लगता है ये गलत है, बहुत ही गलत कर रहे हैं। मुंबईकर, महाराष्ट्र की जनता ये सब देख रही है, उनको पता चल रहा है कि इनकी किसमें जान लटकी हुई है, अटकी हुई है। और पूरा सिस्टम है महाराष्ट्र नगर, जो ग्राम सेवक रहता है या सरपंच रहता है, उसमें एक सिस्टम रहता है, सिस्टम से भी काम होता है। ये पता नहीं है, लगता है मुझे वसूली शिवसेना कर रही है, ये वो करे। तो आप जो बोल रहे हैं अभी बोलना नहीं, सिद्ध करो और दिखा दो। मैम, आशीष शेलार का कहना है कि बीएमसी अगर सीसीटीवी कैमरा देखे करण जौहर, उसमें साफ पता चल जाएगा। हाँ नहीं, हम क्यों, आप दिखाओ, हमारे पास है। हमने करण जौहर से लिख के भी लिया और सीसी साहब कब्जे में लिए। अभी आप दिखाओ, मीन हर साइड में से हमें आरोपी बनाना ही है, बस ये गलत बात है। आपने कहा है तो आप दिखा दो, आपको चैलेंज है, आप दिखा दो। हम तो दिखाएंगे ही, आप कहो कि मुझे पता नहीं था, अभी आप दिखाओ, तो हम दिखाते हैं। लेकिन ये बात बार बार झूठ बोल के बार बार लोगों के मन में आघाड़ी सरकार, शिवसेना टारगेट करना, वो तो करते आए ही है। 25 साल हमारे साथ रहे, पूरा खाना अच्छा ले लिया टॉनी, और अभी हमसे ये कर रहे हैं। मैम, कौन से मंत्रियों को टारगेट कर रही है शिवसेना इस भाजपा? मुझे यही उनसे पूछना है कि आपने आघाड़ी सरकार का कोई मंत्री महोदय, तो आपने बोल तो दिया है, अभी सिद्ध करो, हमें दिखा दो। क्योंकि हमारे पास तो, हमने महापालिका ने पूरा काम किया है, वो सब रिकॉर्ड लेना, ये बाकी करना, अभी आप दिखा दो। सपने में बार बार हम ही आते हैं तो ये हमारा प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। मैम, अभी आपने कहा कि अच्छा टॉनिक बीजेपी ने ले लिया है। कल अमित शाह ने पुणे में कहा था कि शिवसेना ने धोखा दिया, विश्वासघात किया और सत्ता की लालच में दुश्मन की गोद में जाके बैठ गए। एक तो पॉलिटिक्स जो पहला हुआ, उप मुख्यमंत्री अजित पवार साहब और फडणवीस साहब की शपथ विधि सबने देखा है। हमारे घर में जब भी दूध आता है उस टाइम वो शपथ विधि हुआ है, सब एकदम गड़ी नींद में थे। तभी क्या चल रहा था उसका तो पहला जवाब दे दो। दूध आने के टाइम में, पेपर भी नहीं, दूध आने के टाइम में दूध वाला बन के आपने शपथ ली, तो उसकी पहली जानकारी दे दो, क्यों ली। और उस तभी आपको वो दुश्मन चलते थे गोद में नहीं, पूरे कंधे पे। तो अभी हमने किया तो हमारा दुश्मन गोद में, और आप करते तो दोस्ती याराना, ये कैसी बात है। तो मुझे लगता है उनको अभी कर्नाटक में जो हुआ उसके बारे में कोई बोल रहा है, आप पूछो ना उनको। शिवाजी महाराज की जय, क्या शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वो नहीं कहते। और जिस शिवाजी महाराज का विटंबन हुआ उसके बारे में पूरा महाराष्ट्र में जो संताप हो रहा है,
उसके बारे में एक भी मायके का लाल कोई बोल रहा है? इसके अलावा ओमिक्रॉन को लेकर क्या आंकड़े लगातार बढ़ रहे हैं पूरे महाराष्ट्र में, बीएमसी की तरफ से क्या कदम उठाए जा रहे हैं ताकि इसका संक्रमण रुके, खासतौर पे क्रिसमस और न्यू ईयर को लेकर क्या कोई गाइडलाइन? देखो, हमारा तो कदम कदम बढ़ाए जा, वो तो चालू है, लेकिन जिस तरह इतना भयावह अवस्था पूरे वर्ल्ड में, देश में, महाराष्ट्र, मुंबई में, और इनको राजनीति सूझ रही है। आज भी हम कहते हैं कि कोई भी पार्टी हो, जिस तरह महानगर पालिके हमारी ये दी है आपको उसकी जानकारी, तो बंदिस्त करना है। समझो ये हॉल में ओनली 50 लोग रह सकते, तो 25 लोगों ने ही इधर आना है। वैसे एक SOP बना दी है, 50% के, और 100 का है तो 50% लोग उपस्थित होना चाहिए, उन्होंने मास्क लगाना चाहिए, उन्होंने सैनिटाइजर होना चाहिए, उन्होंने थोड़ा तो सोशल डिस्टेंसिंग रखना चाहिए। ये सब महानगर पालिका अभी कर रही है, तो उसके बारे में भी मीन्स लोग मरे, हमें कुछ फर्क नहीं गिरता है। ऐसी भाजपा की रणनीति अभी होते हुई दिख रही है। अभी आने वाला नाताल है, क्रिसमस है, वो लोग तो बहुत ही समंजस लोग हैं, वो नियमों का पालन पक्का करेंगे, लेकिन उनको उकसाने वाले जो लोग हैं उन्होंने समझना चाहिए जाने जा सकती है, जान बचाना ये ज़्यादा महत्वपूर्ण काम है, और वो काम नहीं होता है तो मुझे लगता है ओ माइक्रॉन, उसके बाद में ऐसा कहना होगा, अरे ओ माय गॉड क्या हुआ। मैडम, जो करण जौहर की पार्टी में 4 हीरोइन पॉजिटिव आई थी, उनका सैंपल भेजा गया था जीनोम सीक्वेंसिंग के लिए, क्या रिपोर्ट आई है? क्या ओमिक्रॉन वेरिएंट है? नहीं, अभी आपको भी पता है जीनोम सीक्वेंसिंग का जो रिपोर्ट है, और ये आज या कल आने का चांसेस है, क्योंकि उनको ये होने के बाद आगे भेज सकते वगैरह। लेकिन मुंबई महानगर पालिका ने पूरी SOP उसमें फॉलो की है। जिसके घर में ये पॉजिटिव आने के बाद उनके घर के सबके लोगों की टेस्ट हुई है, उनकी नेगेटिव भी आई है, ये सबको पता है। एक सवाल बच्चों को लेकर है कि जिस तरीके से स्कूल चालू किया बीते दिन, मुंबई के आसपास के इलाकों, अगर मैं नवी मुंबई की बात करूं तो बच्चे पॉजिटिव पाए गए, तो क्या एहतियातन तौर पे स्कूल से बंद करने का विचार किया जा रहा है क्या? नहीं, अभी तो स्कूल बंद करने का कुछ विचार नहीं है। जैसी SOP पहला स्कूल खोलने के बाद 9 और 10 वही SOP है। पालक चाहते हैं उनको स्कूल में भेजना है तो भेज सकते हैं। ऑनलाइन ये तो रहेगा, एजुकेशन चालू, और हर एक ने, इसीलिए तो बार बार पंतप्रधान सम्माननीय नरेंद्र मोदी जी हर राज्य को अलर्ट कर रहे, हर राज्य से, हर राज्य के मुख्यमंत्री के साथ वो बात कर रहे। तो ये राज्य में रहने वाले लोगों को क्या हो रहा है, क्यों नहीं लोगों की जान बचाने के लिए हम आगे आ सकते, नहीं बचा रहे, उनको कैसे पीछे लेके जा सकते, ये प्रयास कर रहे। मैम, मुंबई पुलिस ने मुंबई में धारा 144 लगा के रखी हुई है, तो क्या 25 क्रिसमस पार्टी और न्यू ईयर पार्टी पे आप रोक लगाएंगे? नहीं, अभी मुंबई पुलिस ने लगाई है, इसका मतलब है ओमिक्रॉन है, आज भी कोविड-19 कोरोना का संकट ज़्यादा बढ़ने का चांसेस दिख रहा है, तो उसको लेके जो पैंडेमिक एक्ट को देखते हुए उन्होंने 144 जो लगाए, तो उनका काम उनकी करने दो। पब्लिक तो बहुत ही अच्छी है, जो नागरिक है मुंबई के वो तो बहुत ही अच्छे लोग हैं, वो खुद चाहते भी है, लेकिन उकसाने वाले लोग हैं उनकी जान लेना चाहते हैं। मैम, क्या पार्टी को रोक लगाएंगे आप? मैम, जो पार्टी होती है नहीं, रोक लगाने का सवाल ही नहीं है। महानगर पालिका ने SOP बता दी है, जिस हॉल की 100 लोगों की क्षमता है,
तो उसके हॉल में 50% लोग होना चाहिए। ज़्यादा है और गिनती हो जाती है तो जिसका हॉल है या जिसका वो कुछ मॉल है या जो भी है उन ऑर्गेनाइजर के ऊपर कार्रवाई होगी। मैम, अपने एसओपी गाइडलाइंस की बातें की, आपने कहा कि कार्रवाई करेंगे जो नॉर्म्स को फ्रॉन्ट कर रहे हैं, पर अभी कुछ दिनों की बात है कि दहशत में कुछ शिक्षानिक इकट्ठा हुए थे जहां उन्होंने सेम जो रूल्स एंड रेगुलेशन है उनके धज्जे उड़ाए थे। क्या उनके ऊपर भी ऐसी कुछ कार्रवाई देखने में? नहीं, मेरा तो कहना है सबके ऊपर होना चाहिए। ऐसा पक्ष भी मेरा भी होगा तो भी सबने ये गाइडलाइन फॉलो करनी चाहिए, और नहीं होती है तो उनके ऊपर भी होना चाहिए, क्योंकि हमारा त्रिसूत्री कार्यक्रम तो करना ही है। अभी अनलॉक में है, आगे आगे तो बढ़ना ही है, लेकिन अनलॉक में है करके विदाउट मास्क, विदाउट सैनिटाइजर, विदाउट भीड़ ज़्यादा, तो कार्रवाई तो होगी और करनी चाहिए। पुण्यामध्ये बोलताना एकूण शिवसेनेवरती जे त्याने हे केलं होतं, तर त्याच्यावर तुम्ही काय? नाही, मी काही नाही बोलणार, कारण खूप केंद्रातले गृहमंत्री आहेत ते, आणि गृहमंत्र्यांना अनेक बरीच मोठी मोठी कामं असतात। मग याचा अर्थ अमित शाह सारखे एवढे मोठे सन्माननीय येतात त्यावेळेला मला वाटतं जे काही लोकल आहेत त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे, त्यांना असं वाटतं की आम्हीच लुभवायला गेलं पाहिजे, याचा अर्थ त्यांची कामं नाही आहेत। त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते म्हणत राहू दे, कारण प्रत्येकाला त्या म्हणण्यावर फक्त ते खरं बोला एवढंच आमचं म्हणणं आहे। खरं बोला, खोटं बोलून लोकांना लुभवू नका। आता ते दिवस संपत चालले आहेत। पहाटेच्या शपथविधीबद्दल तुम्ही बोलला, आता कोणीतरी मला विचारलं की तुम्ही दुश्मनांच्या गोदमध्ये जाऊन बसले, असं सन्माननीय अमित शाह गृहमंत्री हे म्हणाले, असं तुम्ही म्हटलंय। तर माझं म्हणणं आहे, दूध येण्याच्या वेळेला जी शपथविधी झाली त्याचा अर्थ काय तो पहिला सांगावा ना। तेव्हा ते काय होते, मित्र होते की दुश्मन होते? मग त्यांच्या गोदीत नव्हते तर काय खांद्यावर होते? त्याचं पण उत्तर द्यावं। म्हणजे कोणी सन्माननीय असलं म्हणून तुम्ही मोठे आहात म्हणून काही बोलाल तर चालणार नाही। त्याच्यामुळे त्या शपथविधीचा पहिला खुलासा करा, ती शपथविधी का झाली, दूध येण्याच्या वेळेला का झाली। म्हणजे ज्याला आपण म्हणतो रात्रही नाही पहाटही नाही, त्या मधल्या ह्याच्या संधी, तशी संध्याकाळची एक संधी असते, तशी ती संधी तुम्ही घेतली का? त्या संधीचा पहिला उत्तर द्या, जनतेला द्या, आम्हाला नाही। जनता पण विचारते की ती शपथविधी का घेतली। मग उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब आजही आहेत, आजही ते आमच्याबरोबर आले त्या दुश्मन झाले, जेव्हा तुमच्याबरोबर जात होते त्या खांद्यावर घेऊन नाचत होते काय? मॅडम, ज्या प्रकारे 30+ येत आहे, काय नियमावली म्हणजे महापालिकेची असणार आहे, काय कडक निर्बंध असणार आहे? कडक निर्बंध म्हणण्यापेक्षा आता नागरिकांना कळलेलं आहे। एकतर आमचे जे बांधव आहेत नाताळ साजरा करणारे, त्यांनाही या सगळ्या SOPचं पालन करायचं आहे। मागील 2 वर्ष त्यांनी ती केलेली आहे, त्यामुळे ह्या वर्षी पण ते करतील आणि त्यांना ते करायला आवडेलही, कारण डिसिप्लिन पाळणारी लोक आहेत ती। त्यामुळे त्यांचा नक्कीच ते लोक या महानगरपालिकेने दिलेली SOP काय दिलं आहे, गर्दी टाळा, कोविड प्रतिबंधक नियम पाळा आणि ज्या पद्धतीने सण आहे ते साजरे करा। मग त्याच्यामध्ये उकसवणारी काही पक्ष ते लोकांचा जीव घेऊ बघतायत का, आणि हे लोकांना आता कळलेलं आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे